आजकाल पाहुण्यांना पाहुणचार म्हटलं की श्रीखंड, गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाई हाच करत असतो. पण ज्या पारंपरिक पदार्थ आहेत ते मात्र आपण विसरलो. पहिलेच्या काळी जे आपले आजी लोकं बनवायचे ते खरोखर पारंपरिक रेसिपीज असायची आणि हेल्दीसुद्धा. तर चला मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे दहीपुरी. या दहीपुरीला लागणार आहे 3 वाट्या मैदा आणि 1 वाटी रवा. याला मी चाळणीने चाळून घेणार आहे. चाळणीने चाळून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहे थोडंसं मीठ. कोणताही गोड पदार्थ म्हटलं की थोडं मीठ जर घातलं तर याचा गोडवा आणखीन जास्त वाढतो. आणि 2 चमचे मी मोहन घालणार आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. याला छान आता मी हाताने मिक्स करून घेणार आहे. बघा पूर्ण तेल आणि मैदा हा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. मी हे मिश्रण पूर्ण दह्यानेच भिजवून घेणार आहे. मी थोडं-थोडं करून इथे दही घालणार आहे आणि याला छान घट्टसर मळून घेणार आहे. ही जी दहीपुरी आहे ना, चवीमध्ये जिलेबीला सुद्धा मागे टाकते आणि खूप लवकरात लवकर बनून तयार पण होते. दहीपुरीचा उंडा छान मी असा मळून घेतलेला आहे. आता आपण 10 मिनिटासाठी याला बाजूला ठेवूया. 10 मिनिटे झालेले आहे. दहीपुऱ्या लाटण्यासाठी एका बाउलमध्ये कोरडा मैदा घेतलेला आहे आणि छोटे-छोटे या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. जशी आपण पोळी लाटतो तशीच पोळी दहीपुऱ्यासाठी आपल्याला लाटायची आहे. मी एका दमानेच सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. बघा, पुऱ्या सगळ्या लाटून तयार झालेल्या आहे. मी दहीपुरीसाठी पाक बनवून आधीच तयार करून ठेवलेला होता. हा पाक बनवण्यासाठी मी 3 वाट्या साखर घेतलेली होती. साखर भिजेल एवढंच मी पाणी घेतलेलं होतं आणि याला छान गरम करून याचा एक तारी पाक मी बनवून घेतलेला होता. पाक एकदम सोपी आहे, कोणी पण बनवू शकतं. तर दहीपुऱ्या तळण्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण पुरी घालणार आहोत. तेल छान गरम झालेलं होतं. मी यामध्ये पुरी घातलेली आहे. ही आता आपल्याला छान क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायची आहे. थोडी लालसरच हवी आहे. पुरी कडक झाली की आपण ती काढून या पाकामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. या दहीपुऱ्या आहे ना, फ्रीजशिवाय 10 ते 12 दिवस आरामात टिकतं. या दहीपुऱ्या इतक्या टेस्टी लागते की 10 ते 12 दिवस काय 2 ते 3 दिवससुद्धा राहू शकत नाही. कारण या दिसल्याबरोबरच खावं वाटतं. ही दहीपुरी आहे ना, तेलातून काढल्याबरोबरच आपल्याला पाकामध्ये टाकायची आहे. जोपर्यंत ही दुसरी दहीपुरी तेलामध्ये पूर्ण तळून होत नाही तोपर्यंत. आणि ती पुरी तळून झाली की मग ही दहीपुरी काढून एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आणि जी तेलातली पुरी आहे ती आपल्याला या पाकामध्ये टाकायची. अशीच प्रोसिजर आपल्याला ही करायची आहे. या पुरीमध्ये पूर्ण असा पाक गेलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला पूर्ण अशी निथळूनच या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. ही पुरी खूप जास्त चिकट होऊ नये म्हणून आपल्याला हा पाक पूर्णपणे निथळून घ्यायचा आहे. जरी आपण पाक निथळला तरी पण ही गोड तर लागतेच आणि थोडी क्रिस्पीसुद्धा होते. या पुऱ्या आपल्याला तळताना लालसरच तळायच्या आहे बरं का, कारण जर या पुऱ्या आपण लालसर नाही तळल्या तर या क्रिस्पी नाही होणार. त्यामुळे या दहीपुऱ्या आहे ना, बनून छान अशा तयार झालेल्या आहेत. बघा ही दहीपुरी अशी एक एक अलगद निघत आहे. एकमेकाला बिलकुलही चिकटत नाही. यासाठी पुऱ्या आपण लालसर तळाव्यात आणि पाकही आपला एकतारीच हवा आहे, थोडासाही कच्चा नको. ही रेसिपी नक्की करून बघा. थँक यू.